आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं, शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून आतापासूनच महापौर पदावर दावा। देवेंद्र फडणवीस उदार मनाचे, ते मित्रांना महापौर पद देऊ शकतात। मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे संकेत। तर फडणवीसांची इतर पक्षातील नेत्यांना न्याय द्यायची भूमिका असेल तर चांगली बाब, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। मुंबई पालिका भाजपच्या तावडीमध्ये जाणार नाही, कारण मुंबईतील मराठी माणूस पेटून उठलाय, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। तर भाजपचं दुटप्पी धोरण असल्याची सावंत यांची टीका। जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्षपद सोडलं, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। नव्या प्रदेशाध्यक्षांचं नाव 15 तारखेला जाहीर होणार असल्याचंही भाष्य। तर जयंत पाटील हे पक्षामध्ये अस्वस्थ नव्हते, खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। बोरसे नावाचा डेप्युटी इंजिनियर एकनाथ खडसेंकडे 15 वर्ष होता, खडसेंनी अधिकाऱ्याला घरगड्यासारखा कामाला ठेवून घेतला होता। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका। शिंदे दिल्लीला गेले त्या दिवशी शहा त्या ठिकाणी नव्हते, जे घडलं नाही ते घडलं म्हणून सांगणं चुकीचं, एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उदय सामंत यांची प्रतिक्रिया।